मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले मनापासून स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आपण जो शिवण क्लास चालू केलेला आहे तर त्याचा आजचा दिवस आहे तो आहे चौथा दिवस। तर पहिल्या दिवशी जे आहे आपण घेतलेला आहे इंट्रोडक्शन, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जे शिवण मध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची माहिती आणि फोटो बघितले होते। त्यानंतर तिसरा जो भाग होता तो काल आपण घेतला आहे मेजर टेपची माहिती, म्हणजेच आपला जो इंची टेप आहे त्याची माहिती आपण पाहिली। तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण ही सर्व जी माहिती घेणार आहोत तर ती माहिती आपण कशा पद्धतीने लिहायची आहे, तर त्या नोटबुकची आपण माहिती आज घेणार आहोत। तर जी संपूर्ण आपण माहिती या शिवण क्लासमध्ये शिकणार आहोत तर त्यामध्ये जे आपले ब्लाउजचे प्रकार आहेत तर त्यांच्या आकृत्या आहेत, त्यांची माहिती आहे, आकृत्यांची माहिती, तर हे सर्व जे टॉपिक आहे आपण कशा पद्धतीने लिहायचे आहेत किंवा मी कशा पद्धतीने लिहिलेले आहेत ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, शिवण कामासाठी जी नोटबुक यूज करतात ती मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवली आहे कशा पद्धतीची असते। तर त्यामध्ये जे फ्रंट एक साईडचं जे पेज असतं ते ब्लँक असतं आणि दुसऱ्या बाजूला इथे त्याच्या रेषा असतात, म्हणजे एक साईड प्लेन आणि एक साईड रेषा असा तो पूर्ण वहीचा भाग असतो। तर मला इथे जी नोटबुक हवी होती ती नोटबुक मला इथे मिळाली नाही, त्यामुळे मी इथे जी साधी नोटबुक आहे ती आपण यूज करत आहोत। जर ती नोटबुक भेटली तर नक्की यूज करा। ते जे पेज आहे ते हे जे ब्लँक पेज असतं तर त्याच्यावरती आपल्याला आकृत्या काढायच्या असतात आणि त्याच्यासमोर त्या आकृतीचं आपल्याला विश्लेषण लिहायचं असतं। ते माझं लिखाण काम जे आहे ते जास्त होतं आणि जी नोटबुक मिळाली ती एकदम छोटी होती, त्यामध्ये हे सगळं मावणार नव्हतं, त्यामुळे मी आपली साधी नोटबुक इथे रजिस्टरची केलेली आहे। तर तुम्हाला जर मिळाली तर नक्की यूज करा, त्यामध्ये खूप छान लिहिलं जातं। नोटबुक आहे ती कशा पद्धतीने लिहिलेली आहे तर ते तुम्हाला आज दाखवते आहे आणि त्याच पाहून तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ती नोटबुक जी आहे ती तुम्हाला लिहिता येणार आहे। तर इथे जे फर्स्ट टॉपिक आहे आपलं इथे अनुक्रमणिकेचा आपण पाहतोय। तर इथे आम्ही स्टार्टिंगला थेरी लिहून घेतलेली आहे। तर थेरीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता मी इंचाचे भाग आहेत, डेफिनेशन्स आहेत वेगवेगळ्या, आणि त्यासोबतच आपण जे शिवण साहित्य वगैरे बघितलेलं आहे तर त्यांची सुद्धा माहिती आपण या नोटबुकमध्ये लिहिलेली आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतर काही चार्ट्स वगैरे आहे। तर असे मी हा अनुक्रमणिकेचा भाग स्टार्टिंगला केलेला आहे। तर हे जे आहे आपले ब्लाउजचे प्रकार आहेत। तर इथून आपला हा 4 टक्सचा ब्लाउज चालू होतो। तर 4 टक्स पासून ते हे सगळे आपले ब्लाउजचे प्रकार आहेत जे आपल्याला आपल्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत। तर हे स्टार्टिंगचे 2-3 पेजेस जे आहेत ते मी एक्स्ट्रा वर्कसाठी ठेवलेले आहेत आणि सुरुवात जी आहे मी इथे इंचाच्या भागांपासून केलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे इंचाचे भाग हे लिहिलेले आहेत, त्यामध्ये निम्मा, तिसरा भाग, चौथा, 5वा, 6वा आणि 10वा, तर एवढे भाग मी इथे लिहून घेतलेले आहेत। आणि हे जे भाग आहे आपण 19 पासून 45 पर्यंत हे भाग मी लिहिलेले आहे। तर हे तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तुमच्या नोटबुक मध्ये तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त सुद्धा लिहू शकता, परंतु 45 किंवा 48 पर्यंत जास्तीत जास्त माप आपल्याला ब्लाउजचं असतं, त्यापेक्षा जास्त माप असत नाही शक्यतो, त्यामुळे 45 पर्यंत आपलं नॉर्मली एवढं होऊन जातं, काही प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर हा पुढचा भाग आपण घेतलेला आहे। तर इथे आपण फिमेल बॉडी डेफिनेशन, म्हणजे तर आपल्या फॅशन डिझायनिंगच्या भाषेत आपण फिमेल बॉडीला कोणकोणती नावं दिलेली असतात ते इथे या भागात पाहिलेलं आहे। तर इथे आपण ही पूर्ण वही जी आहे ती मी ब्लाउजसाठी केलेली आहे, त्यामुळे या आकृतीमध्ये मी फक्त आणि फक्त ब्लाउज संबंधीच्याच गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत। तर इथे आपण फ्रंटचा गळा आहे, तर हे शोल्डर, त्यानंतर हा मुंड्याचा भाग जो आहे इथे दाखवलेला आहे, त्यानंतर छाती कुठल्या भागात मोजतात किंवा कमर ह्या भागात मोजतात, जर आपल्या स्लीव्ज घ्यायची असेल मनगटापर्यंत तर ती इथे मोजायची असते। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे या आकृतीत मी दाखवलेल्या आहेत आणि जी मापं आपल्याला लागतात ती मापं मी इथे खाली लिहिलेली आहेत। तर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे इथे आपण फॅशन टर्मिनॉलॉजी। तर यामध्ये आपण फॅशन डिझायनिंग मध्ये जे काही आपण छोट्या छोट्या खुणा करत असतो पॅटर्न कट केल्यानंतर, तर आपल्याला पेपर कटिंग करून झाल्यानंतर जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करतो तेव्हा त्या खुणा आपल्याला ओळखता याव्यात म्हणून आपण वेगवेगळ्या खुणा करत असतो त्यामध्ये, तर त्या खुणांना वेगवेगळे नावं असतात। तर त्या संबंधीचे जे नावं आहेत आणि ते कशा असतात
तर त्या आकृत्या आणि त्या खुणा आपण यामध्ये लिहून घेतलेल्या आहेत. तर इथे आहे हे नॉचेस आहेत, गॅदर्स आहेत किंवा बंद बाजू कोणत्या प्रकारे दाखवली जाते, त्यासोबत कंपनीची जी किनार असते, तर हे सगळे इथे आकृत्यांसहित मी इथे काढलेलं आहे. त्यानंतर हे आपण कटिंग टूल्स आणि मशीन टूल्स हा टॉपिक आहे. तर इथे आपण जे दुसऱ्या भागात आपण पाहिलेले आहेत, हे मार्किंग करण्यासाठी लागणारे टूल्स वगैरे आहेत, हे शिवण साहित्य आपण हा जो टॉपिक आहे आपल्या दुसऱ्या दिवसाच्या भागात आपण घेतलेला आहे. यानंतर इथे मी टेपची माहिती सुद्धा घेतलेली आहे. यानंतर पुढे मी वेगवेगळे चार्ट लिहिलेले आहेत, म्हणजे जे ॲपेक्स पॉइंट आहे, आपले बस्ट पॉइंट कशा पद्धतीने काढायचा असतो, त्यासोबत त्यानंतर जे चार्ट असतात वेगवेगळे चार्ट मी इथे लिहिलेले आहेत. आर्म होलचे फॉर्म्युला वगैरे कशा पद्धतीने वापरायचे. यानंतर आपण शोल्डर आणि मुंडा जे आहेत तर ते कशा पद्धतीने ठरवायचे असते, ती सगळी माहिती आपण या चार्टमध्ये घेतलेली आहे, ते आपण पुढे शिकणारच आहोत. त्यानंतर गळा रुंदी इथे मी घेतलेली आहे. तर कोणता गळा किती असल्यानंतर किती शोल्डर घ्यायचं, किती मुंडा घ्यायचा, तर त्यांचे हे सर्व चार्ट. तर इथे आपण ब्लाऊजची आकृत्या काढलेल्या आहे, फ्रंट आणि बॅकची, आणि त्यावरून आपण ब्लाऊजची माप कशा पद्धतीने घ्यायची असतात तर त्यांची ही माहिती मी इथे खाली लिहिलेली आहे. तर यावरती आपण पॉइंट सुद्धा दिलेले आहे आणि त्या पॉइंटनुसार इथे आपण आकृतीची माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, इथे आपण ब्लाऊजचे कोणकोणते प्रकार असतात ते इथे लिहिलेले आहे, जे की आपण आपल्या क्लासमध्ये सगळे प्रकार इथे घेणार आहोत. इथे या सगळ्या ब्लाऊजच्या इथे आकृत्या काढलेल्या आहे. हा सिंगल टक्स आहे. तर इथे आपण सिंगल टक्स इथे विदाउट क्रॉसपट्टी विथ क्रॉसपट्टी असतो. त्यानंतर हा 2 टक्स ब्लाऊज आहे. इथे हा सुद्धा ब्लाऊज विदाउट क्रॉसपट्टी असतो, क्रॉसपट्टी सुद्धा शिवता येतो. आणि त्यानंतर हा बॅक हुक असेल तर इथे आपल्याला फक्त टक्स मारून बॅक हुक करतो. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने हा 3 टक्स आहे, बॅक हुक आहे विदाउट क्रॉसपट्टी आणि विथ क्रॉसपट्टी. त्यासोबत हा 4 टक्स सुद्धा विदाउट क्रॉसपट्टी आणि विथ क्रॉसपट्टी. इथे आहे आपला कटोरी ब्लाऊज, त्यालाच बॉम्बे कटोरी किंवा चोली कट कटोरी सुद्धा म्हणतात. तर इथे याची सुद्धा आकृती काढलेली आहे, फ्रंट पॅटर्न आणि बॅक पॅटर्न. इथे आहे हा डबल कटोरी ब्लाऊज. तर हा कटोरी जी आहे इथे ही कटोरी वेगळ्या पद्धतीने कट केली जाते. इथे आहे हा प्रिन्सेस ब्लाऊज. तर प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, विदाउट क्रॉसपट्टी आणि विथ क्रॉसपट्टी. पुढे आहे आपला सव्यसाची ब्लाऊज. त्यानंतर कॉलरचा ब्लाऊज आहे. कॉलरच्या ब्लाऊज मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत, स्टँड कॉलरचा ब्लाऊज, फ्लॅट कॉलरचा ब्लाऊज आणि कोट कॉलर ब्लाऊज. तर इथे आकृत्यांवरून तुम्हाला कॉलरमध्ये काय काय फरक आहे हे दिसत असेल. नंतर आहे आपला मधुबाला ब्लाऊज, जो की सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. इथे आहे वी नेक ब्लाऊज, हा आहे आपला बोट नेक ब्लाऊज आणि हा शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज, म्हणजे शोल्डर पासून ते कमरेपर्यंत प्रिन्सेस सारखा त्याला टक्स असतो, तो हा ब्लाऊज आहे. त्यानंतर पुढे आहे मसापा ब्लाऊज, त्याची आकृती इथे काढायची राहिलेली आहे. यानंतर इथे आपण हा 4 टक्स ब्लाऊजची माहिती आणि आकृती इथे काढलेली आहे. तर इथे आपण या साईडला त्या आकृतीचं सगळे विश्लेषण लिहिलेलं आहे आणि इथे आपण आकृती काढलेली आहे 4 टक्स ब्लाऊजची. यासोबतच तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये की जे जे मेन पॉइंट आहेत, तर ते मेन जे पॉइंट आहेत ते मी इथे रेड पेनने लिहिलेले आहेत. त्यानंतर साधी वाही. पुढे आहे आपला साधा ब्लाऊज, जो आहे आपण कपड्यावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची असते त्याची आकृती मी इथे काढलेली आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्या शिवायचा असतो, तर ही शिवण्याची माहिती इथे मी लिहिलेली आहे. त्यानंतर कटोरी ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊजची आकृती. कटोरी ब्लाऊज आपण पुढे विश्लेषण केलेलं आहे, पण त्यासाठीच लागणारा जो चार्ट इथे तयार केलेला आहे तो चार्ट इथे लिहिलेला आहे. कटोरी ब्लाऊजची कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे
तर त्याचे विश्लेषण लिहिले आहे. त्यानंतर त्यासोबतच जे जे ब्लाऊज मी इथे लिहिलेले आहे त्या सर्वांची आपण जे लेआउट आहे म्हणजे कपड्यावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर या आकृत्या आपण सगळ्यांच्या काढलेल्या आहेत आणि सोबतच ते शिवायचे कसे यांची सुद्धा माहिती आपण नोटबुक मध्ये लिहिलेली आहे. हा आहे डबल कटोरी ब्लाऊज, अस्तरचा ब्लाऊज. त्यानंतर हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. इथे त्याची आकृती काढलेली आहे आणि याची माहिती इथे लिहिलेली आहे. तर हा फुल प्रिन्सेस आहे जो सध्या आपण नॉर्मली सगळीकडे चालतो तो ब्लाऊज आहे. इथे त्याची आकृती आहे. त्यानंतर हा विथ क्रॉस पट्टीचा प्रिन्स कट आहे. इथे त्याची आकृती काढलेली आहे. नंतर हा शोल्डर टू वेस्ट डार्ट प्रिन्स कट. तर हा इथे त्याची आकृती आहे आणि इथे त्याचे विश्लेषण लिहिलेलं आहे. त्यानंतर 1 टक्स 2 टक्स आणि 3 टक्स या तीनही ब्लाऊजमध्ये जास्त काही फरक नाहीये त्यामुळे मी इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे आणि त्याची आकृती मी इथे समोर काढलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण पुढचे सुद्धा सव्यसाची असेल, मधुबाला ब्लाऊज असेल, मसापा ब्लाऊज आणि व्हीनेक ब्लाऊज तर या सगळ्यांची माहिती आपण या वहीमध्ये लिहिलेली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण शिवण क्लासच्या नोटबुकची माहिती पाहिलेली आहे. तर ज्या कोणी मैत्रिणी आपल्या नवीन क्लास शिकत आहेत किंवा नवीन शिलाई संबंधित ज्या गोष्टी शिकत आहेत त्यांना आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरणार आहे. आणि जी माहिती आपण शिकणार आहोत ती माहिती तुम्हाला कशा पद्धतीने लिहिता येणार आहे या सर्व गोष्टींची आयडिया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.